नमस्कार. बिग बॉस मराठीमध्ये झाली आहे आत्तापर्यंतची लाजिरवाणी गोष्ट आणि ती लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की निक्कीने उचललेला आहे वर्षाताईवर हात. तिने मारलं नाही पण तिने वर्षाताईवर हात उचलण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला तर माहीत आहे बिग बॉसमध्ये सध्या लगोरीचा टास्क चालू आहे आणि त्या लगोरीच्या टास्कमध्ये वर्षाताई वर्सेस अंकिता असा आपल्याला शेवटचा टास्क बघायला भेटतो आणि त्या टास्कमध्ये त्या डावामध्ये वर्षाताई वयस्कर असल्यामुळे त्यांच्याकडून जास्त ताकद लागत नव्हती. त्याचमुळे अंकिता त्यांना खूप रेटत होती. तर मग तो टास्क झाल्यानंतर निकी ही वर्षाताईपाशी गेली आणि वर्षाताईला बोलली, तुम्ही बी टीममध्ये आहात ना, त्यामुळे तुम्ही अंकितावर जास्त जोर लावला नाही. त्यावर वर्षाताई बोलल्या की माझ्यात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून मी अंकिताला डिफेंड करत होते आणि रिजेक्ट करत होते. तर मग निकी तिची बडबड चालूच ठेवते. त्यावर वर्षाताई बोलल्या, तुझ्यासारखी जर माझी सून असती ना, मी तिला सुतासारखं सरळ केलं असतं. त्यावर निकी वर्षाताईच्या अंगावर धावून गेली आणि त्यांना म्हणाली, तुमच्यासारखी जर सासू असती ना मला, तर मी हे केलं असतं. म्हणजे तिने हात उगारून दाखवला की मी मारलं असतं वगैरे, असं हात दाखवला तिने. असं करून निकीने वर्षाताईला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं बिग बॉस एपिसोडमध्ये का दाखवत नाहीत 9च्या एपिसोडमध्ये, ते मला काही कळत नाहीये. त्यांनी दाखायला हवं हे सर्व. पण तुम्हाला काय वाटतं, निकी बरोबर वागते का? हे सगळं वागते ते तिची मनमानी करत राहते आणि बिग बॉस अजिबात हे सगळे जे मेन टास्क असे का दाखवत नाही, हाही प्रश्न पडतो. काय मिळतं नाही दाखवून? जे आहे ते दाखवायला पाहिजे ना. आणि त्यावर वर्षाताईने तिच्याशी काहीही वाद घातला नाही. वर्षाताई बोलले, मी तिला कशाला फुटेज देऊ, म्हणजे मी तिला समजायला जाऊ, ती जास्त दिसणार. त्यामुळे वर्षाताईने काही याच्यावर बोललं नाही. पण बिग बॉसला का दिसत नाही हे सर्व, असा प्रश्न आहे.